उन्हाळ्यामध्ये मुलं घरी असली की त्यांना सतत काहीतरी खायला पाहिजे आणि प्रत्येक तासाला त्यांना काहीतरी वेगळं असं पाहिजे असते. अशा वेळेस हा शिल्लक उरलेल्या चपातीचा मस्त चमचमीत आणि भन्नाट असा नाश्ता नक्की ट्राय करा. करायला खूप सोपा आहे आणि चवीला इतका भन्नाट लागतो ना, की घरातील मुलेच काय मोठेसुद्धा हा नाश्ता नेहमी-नेहमी करण्यासाठी हट्ट करतील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी शिल्लक उरलेल्या 4 चपात्या घेतल्या आहेत. आता एखाद्या पिझ्झा कटरने किंवा सुरीने अशा पद्धतीने चपात्या कट करून घ्यायच्या. नंतर चपातीची एक पट्टी घेऊन त्याला अशा पद्धतीने गुंडाळून त्याचा रोल तयार करायचा आहे. आता हा रोल सुटू नये म्हणून याला अशा पद्धतीने टूथपिक लावून घ्यायची. अशाच पद्धतीने सगळ्या चपात्यांचे मी रोल करून घेतले. मीडियम गॅसवरती अलट-पलट करून मस्त लालसर रंगाचे होईपर्यंत हे रोल छान असे तळून घ्यायचे. म्हणजे आतपर्यंत मस्त कुरकुरीत असे झाले पाहिजेत. छान लालसर रंगाचे झाले की आता हे रोल काढून घेऊया. बघू शकता अजिबातही तेलकट होत नाहीत आणि मस्त कुरकुरीत असे होतात. तुम्ही याचा आवाज ऐकू शकता. मस्त छान कुरकुरीत असे रोल झाले आहेत. आता सगळ्या रोलच्या ज्या टूथपिक आहेत त्या काढून घ्यायच्या. कढईमध्ये थोडंसं तेल गरम करायचं. यामध्ये 2 चमचे पांढरे तीळ, तीळ छान तडतडले की 2 चमचे टोमॅटो सॉस, अर्धा चमचा लाल तिखट टाकून मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी व चवीनुसार मीठ टाकून मिक्स करायचं. नंतर तळलेले चपातीचे रोल टाकून मिक्स करायचं. नंतर बारीक कापलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्या. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सिंपल मेजवानी मराठीच्या पेजला नक्की फॉलो करा.